आज आपण वाटाणा चाट बनवणार आहोत। एकदम टेस्टी आणि बनवायलाही एकदम सोपं आहे। चाटमध्ये काही मुलांसाठी बनवायचं असेल, झटपट असेल तर हे तुम्ही वाटाणा चाट नक्की ट्राय करू शकता। झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण आज चाट रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला इथं वाटाणे घ्यायचे आहेत। इथं मी 7 ते 8 तास वाटाणे भिजवून घेतलेले आहेत। ते चांगले आता भिजलेले आहेत। आता हे आपण पाणी काढून घेऊया आणि वाटाणा कुकरला लावून घेऊया, म्हणजे पटकन शिजला जातो। आता ह्याच बरोबर आपण ह्यामध्ये 2 बटाटे पण घालून घेणार आहोत। इथं मी बटाट्यांच्या साली काढून घेतलेले आहेत। तुम्ही इथं बटाटा तुम्हाला नसेल घालायचा, स्किप केला तरी चालेल। आता ह्यामध्ये आपण वाटाण्याच्या वरती अर्धा इंच पाणी घालून घेणार आहोत, म्हणजे वाटाणा आपला चांगला शिजला जातो। ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालून घेऊया आणि झाकण लावून आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे आपला वाटाणा एकदम चांगला शिजून तयार होतो। इथं आता वाटाणा शिजलेला आहे आणि पूर्ण विरघळलेला आहे। तर आता आपण ह्यामधून बटाटे बाजूला काढून घेऊया। आपण इथं बटाटे बाजूला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। इथं मी बटाटे पूर्ण मॅश करणार नाहीये, ह्याचे तुकडे तुकडे करून घेणार आहे। तुम्हाला बटाटा मॅश करून घालायचा असेल तरी घातला तरी चालेल। मी इथं मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपण ह्याला देऊया। तर कढईमध्ये आपण 1 चमचा तेल घालून, तेल गरम झाले की त्यामध्ये आपण जिरे घालून घेऊया, अर्धा चमचा। जिरे थोडे तडतडले की त्यामध्येच आपल्याला थोडंसं आलं लसूण पेस्ट घालायचे, अर्धा चमचा। ती पण आपण जिऱ्यासोबत मिक्स करून घेऊया। 1 मिनिटासाठी आपण आलं लसूण पेस्ट चांगली तेलामध्ये भाजून घेऊया। आता ह्यामध्ये पावडर मसाले घालूया। तर इथं मी अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे। आता हा मसाला खाली लागतोय, व्यवस्थित भाजला जात नाही, तर आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया, म्हणजे मसाला व्यवस्थित भाजला जाईल। इथं मी 2 ते 3 चमचे पाणी घातलेलं आहे। आता मसाला आपण सगळा भाजून घेऊया। तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे। आता इथं मसाला चांगला भाजून झालेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे। तर आता आपण ह्यामध्ये वाटाणा घालून घेऊया। हे थोडंसं घट्ट आहे, तर आपण ह्यामध्ये थोडंसं वरून पाणी ॲड करून घ्यायचं आणि आता ह्यामध्येच आपण कट केलेला बटाटा घालून घेणार आहोत आणि मिक्स करून घेऊया। आता ह्यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करून घ्यायचं, कारण हे थंड झाल्यानंतर अजून घट्ट बनतं। आता एकदा मिक्स करून घ्यायचं आणि ह्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। वाटाणा शिजताना आपण ह्यामध्ये मीठ घातलेलं, त्यामुळे आता टेस्ट बघून मीठ घातलं तरी चालेल। आता ह्याला उकळी आणून घ्यायची आणि उकळी आल्यानंतर आपण हे कमी गॅसवर 5 मिनिटासाठी चांगलं शिजवून घेणार आहोत, म्हणजे मसाले सगळे व्यवस्थित सगळीकडे मिक्स होतील। आता आपलं वाटाणा तयार झालेला आहे। आता आपण हे गॅस बंद करून थोडंसं थंड करून घेऊया। आता आपण प्लेटिंग करून घेऊया।
हे आपण एका प्लेटमध्ये वाटाणा घालून घ्यायचा. त्यावरती आपल्या आवडीप्रमाणे कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर घालून घ्यायची. यामध्ये वरून तुम्ही लिंबू पण पिळू शकता, चाट मसाला वरून टाकू शकता. इथं मी हिरवी चटणी आणि लाल चटणी घालते, याने पण छान टेस्ट येते. आता वरून थोडी शेव घालून घेऊया. इथं आता आपले वाटाणा चाट तयार झालेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.